नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट अस स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष BEdच्या ऑनलाईन एक्झाम्स डिक्लेअर झाल्या आहेत. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये एक्झाम्स सुरू होत आहेत. याच अनुषंगाने मी या चॅनलवरती फर्स्ट इयर BEdच्या सर्व विषयांचे MCQचे व्हिडिओ घेऊन येत आहे. त्यातला हा पहिलाच व्हिडिओ आहे. कोर्स नंबर 101 चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप, बाल्यावस्था वाढ आणि विकास. इतर विद्यापीठांच्या BEdसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे. फक्त कोर्स नंबर वेगळा असेल, विषयाचं नाव आणि कंटेंट हा बऱ्यापैकी सारखाच असतो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एक छानसा सुविचार पाहणार आहोत. स्ट्रॉंग माइंड डिस्कस आयडियाज, ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स, वीक माइंड डिस्कस पीपल. तर तुम्ही ठरवायचे तुम्हाला स्ट्रॉंगमध्ये जायचं आहे, ॲव्हरेजमध्ये जायचं की वीकमध्ये जायचं आहे. ओके, पहिला प्रश्न आपण पाहूयात आता. विषय आहे आपला चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप. या विषयामध्ये एकूण 4 युनिट आहेत. या 4ही युनिटच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न इथे काढले आहेत. ह्या प्रश्नांचे वेगवेगळे सिरीज असणार आहेत. या विषयाचे वेगवेगळे भाग मी केलेले आहेत. या भागांनुसार वेगवेगळे प्रश्न इथे असणार आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, किशोरावस्था ही टिंबटिंब असते 30 दिवसांपर्यंत, 2 ते 6 वर्षापर्यंत, 6 ते 12 वर्षापर्यंत की 13 ते 19 वर्षापर्यंत. तर अतिशय सोपा असा प्रश्न आहे. किशोरावस्था म्हणजेच काय, चाइल्डहुड इथे दिलेलं आहे. मी जे काही चाइल्डहुड असते, ही चाइल्डहुड ही 6 ते 12 वर्षांपर्यंत असते. इंग्लिशमध्ये जर पाहायचं ठरलं तर इंग्लिशमध्ये आपण याचं ॲडोलसन्स न म्हणता याला आपण चाइल्डहुड म्हणणार आहोत. तर हे जे चाइल्डहुड आहे ते 6 to 12 इयर्सपर्यंत इथे सांगितलेलं आहे. पुढे पहा दुसरा प्रश्न, वंश परंपरेनुसार आईवडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोष यांना टिंबटिंब म्हणतात. वांशिक भेद, लिंगभेद, वर्तनभेद की अनुवंशिकता. तर अतिशय सोपं उत्तर आहे याचं, अनुवंशिकता असं याला म्हटलं जातं. वंश परंपरेनुसार आपल्याला माहिती आहे अनुवंश म्हणजेच काय आहे. अनुवंश म्हणजे माता पित्यांकडून जे गुणधर्म बालकामध्ये संक्रमित होतात त्यालाच अनुवंश असे म्हणतात. अनुवंश हा शब्द जीवशास्त्रीय अनुवंशाला अनुसरून वापरला जातो. याच्यामध्ये मग अनुवंशाची काही वेगळी यंत्रणा आहे, ती यंत्रणा देखील असते. अनुवंशिक देणग्या देखील असतात. अनुवंशामध्ये आईवडिलांचा रोल कसा असतो हे आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. पुढे प्रश्न पाहता याचा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी हे पाहू शकता. अकॉर्डिंग टू लिनेज द मेरिट्स अँड डिमेरिट्स रिसीव्ह बाय द चिल्ड्रन फ्रॉम द पॅरेंट्स आर कॉल्ड इथनिक डिफरन्स, जेंडर डिस्टिंक्शन्स, बिहेवियर डिस्टिंक्शन, हेरिडिटी. उत्तर आहे हेरिडिटी. प्रश्न तिसरा पहा, बाल विकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही असं विचारले. आर्थिक विकास, शारीरिक विकास, भावनिक विकास की मानसिक विकास. तर पर्याय पहा, केवळ 3, केवळ 3 व 4, केवळ 1, 1, 2, 3, 4 सर्व. त्याचं बरोबर उत्तर आहे केवळ 1. 1 जे आहे म्हणजेच काय, कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आर्थिक विकास जो आहे याचा समावेश होत नाही. बालकाच्या विकासाची जी काही वैशिष्ट्ये आहेत, तत्त्व आहेत, यानुसार जो काही विकास होतो त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, नैतिक असा प्रकारे विकास होत असतो. आर्थिक विकास हा यामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न इंग्लिशमध्ये पहा, चाइल्ड डेव्हलपमेंट डज नॉट इन्क्लूड फॉलोइंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न पहा चौथा, शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापनयोग्य बदल. इथे मापनयोग्य बदल विचारलेला आहे. वाढ, विकास, समृद्धी की प्रगती. तर याच्यामध्ये जो मापन करता येणारा बदल आहे तो विचारलेला आहे. याचं जे उत्तर आहे ते आहे वाढ जी आहे ती वाढ हे याचं उत्तर सांगितलेलं आहे. वाढ. मग याच्यामध्ये मापन योग्य बदल आहे हा. वाढ म्हणजेच काय, वाढ ही मापन करता येते. मूल जन्माला आल्यानंतर त्याचे वजन, उंची यामध्ये बदल होत असतो. शरीराच्या आकारात आणि रचनेत हा जो बदल किंवा वृद्धी होत असते यालाच वाढ असे म्हणतात. वाढ म्हणजे आकारमान, प्रमाण, रचना, वय, वजन, उंची याच्यामध्ये होणारा धनात्मक बदल. विद्यार्थी मित्रांनो, TET, CTET आणि TIT यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. मानसशास्त्राचा जो काही घटक आहे तो याच्यामध्ये फर्स्ट इयरच्या सिलेबसमधला सुद्धा काही मानसशास्त्राचा घटक हा टेटला आहे. त्यामुळं TET जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. त्यांना देखील या व्हिडिओचा निश्चितपणे फायदा हा होणार आहे.
पुढचा प्रश्न चौथा जो आहे इंग्लिश व्हर्जन. द मेजरमेंट दॅट ॲपियर्स इन शेप ऑफ द फिजिकल ऑर्गन्स इज द करेक्ट चेंज इज द, त्याला आपण काय म्हणू तिथे ग्रोथ किंवा इन्क्रीज. पुढचा प्रश्न पहा. स्त्रियांच्या पेशीमध्ये रंगसूत्रे आढळतात. किती रंगसूत्रे आढळतात? 23, 24, 46 की 22. आता आपल्याला माहिती आहे कुठल्याही व्यक्तीचा जन्म होत असताना अनुवंश जो आहे तो अनुवंशामध्ये कुठल्या कुठल्या घटक हे समाविष्ट असतात. अनुवंश यंत्रणेमध्ये गर्भधारणेच्या वेळी आईवडिलांकडून शारीरिक आणि मानसिक गुणांचे संक्रमण बालकामध्ये होत असते. तर हा जो प्रश्न आहे स्त्रियांच्या पेशीमध्ये किती रंगसूत्रे आढळतात, त्याचं उत्तर जे आहे ते आहे 46 रंगसूत्रे इथे आढळतात. मानवी पेशीमध्येच एकूण 46 रंगसूत्रे असतात, त्यामध्ये 23 जोड्या असतात. त्या पद्धतीने रंगसूत्रे हे 46 तिथे आढळतात स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्येही. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. इन फिमेल सेल्स क्रोमोझोम्स आर फाउंड 46. पुरुषांच्या पेशीमध्ये रंगसूत्रांच्या किती जोड्या आहेत? इथे जोड्या विचारलेल्या आहेत. मग जोड्या म्हटल्यावर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 23 जोड्या आहेत, 46 रंगसूत्र आहेत. अशा पद्धतीने ते तिथे घटक हे दिलेले आहेत. पेअर ऑफ क्रोमोझोम्स फाउंड इन मेल सेल्स 23. सातवा प्रश्न पहा. टिमोटमी आणि अनुवंश यासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम सांगितलेले आहेत. पर्याय पहा. ग्राहम बेल, चार्लस डार्विन, ग्रेगॉर मेंडेल, जॉर्ज ओहम. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ग्रेगॉर मेंडेल यांनी सांगितलेले आहेत अनुवंशाचे नियम. अनुवंशाचे जे काही 3 नियम आहेत, लॉ ऑफ सिमिलॅरिटी साधर्म्याचा नियम, लॉ ऑफ व्हेरिएशन्स विविधतेचा नियम आणि लॉ ऑफ रिग्रेशन परागमनाचा नियम, हे ते 3 नियम आहेत. हे ग्रेगॉर मेंडेल यांनी सांगितलेलं. यामध्ये साधर्म्याच्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितले? साधर्म्याचा नियम म्हणजेच काय? माणसाला माणसासारखी, कुत्र्याला कुत्र्यासारखी, मांजराला मांजरासारखी प्रजननाच्या साहाय्याने ही जी काय आहे होत असतं. त्यामध्ये हा जो काही नियम आहे तो साधर्म्याचा नियम आहे. लाईक बिगेट्स लाईक असं याला म्हटलं जातं. प्रत्येक प्राणीजात आपल्या जातीला शोभेल असा अनुवंश संक्रमित करते. विविधतेच्या नियमामध्ये काय आहे? जन्माला आलेल्या बालकाची त्याच्या आईवडिलांशी काही बाबतीमध्ये सारखेपणा असते आणि काही बाबतीमध्ये पूर्णतः अविरोधी असतं. ते म्हणजेच काय, प्रत्येक बालक हे वेगळं असतं, त्याच्यासारखं दुसरं कुठलंच बालक नसतं. अगदी आपण जुळे बालकं जरी म्हटलं तरी जुळ्या बालकामध्ये सुद्धा थोडासा लिटल बिट डिफरन्स हा असतोच. एकबीज जुळे आणि अनेकबीज जुळे, अनेकबीज जुळ्यामध्ये तर फरक असतोच, परंतु एकबीज जुळ्यामध्ये सुद्धा फरक हा असतो. म्हणजेच सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येक बालक ही निसर्गाची एकमेव आणि अद्वितीय अशी निर्मिती आहे. हा विविधतेचा नियम आहे. परागमनाच्या नियमामध्ये काय म्हटलंय? नवीन जन्म घेणारं जे काही मूल आहे, अपत्य आहे, ते प्रत्येक अशा गुणधर्माच्या बाबतीमध्ये सरासरीकडे झुकतंय. म्हणजेच काय, आई वडील जर दोघे सुंदर असतील तर जन्माला येणारं बाळ हे त्यांच्यापेक्षाही सुंदर असेल किंवा त्यांच्या दोघांपेक्षाही कमी सुंदर असेल, म्हणजे कुरूप असेल. किंवा आई वडील बुटके असतील तर येणारं जन्माला येणारं बालक हे आई वडिलांपेक्षाही उंच असू शकतं. हे लॉ ऑफ रिग्रेशनचं एक वेगळं उदाहरण आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात की प्रश्न 8वा काय आहे? माणसाला माणसासारखी मुले होतात हा अनुवंशाचा कोणता नियम आहे? आत्ताच आपण चर्चा केली. पर्याय पहा. विविधतेचा, साधर्म्याचा, परागमनाचा की तयारीचा. त्याचं उत्तर आहे साधर्म्याचा नियम आहे हा. माणसाला माणसासारखी मुले होतात. या नियमानुसार माता पिता जर बुद्धिमान असतील तर मुले देखील बुद्धिमान होतात. आई वडील आणि मुले यांच्यामध्ये स्वभाव वैशिष्ट्य, बुद्धिमत्ता, अध्ययनाविषयीची क्षमता, इमोशनॅलिटी यांच्यामध्ये सारखेपणा हा आढळतो. पुढील प्रश्न आपण पाहूयात आता इथे. प्रश्न 9वा पहा काय दिले? कुमारावस्थेचा कालखंड टिंबटिंब असतो. इथे बघा वेगवेगळ्या वाढ आणि विकासाच्या अवस्था आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इथे बघा पर्याय दिले 6 ते 12, 20 ते 25, 13 ते 19, 0 ते 5. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे 13 ते 19 वर्ष जो आहे तो कुमारावस्थेचा कालखंड असतो. जर आपण वाढ आणि विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था जर पाहिल्या तर त्या अवस्थांमध्ये वाढ म्हणजेच काय, ही वाढ ही संख्यात्मक आहे, विकास हा गुणात्मक आहे. विकासामध्ये व्यक्तीचे गुण तपासले जातात. वाढीमध्ये काय केलं जातं? मोजलं जातं, मापन केलं जातं. आता ह्या वाढ आणि विकासाच्या अवस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये शैशवावस्था आहे, जन्मापासून पहिले 5 वर्ष, इन्फन्सी आपण त्याला म्हणतो 0 ते 5 वर्ष. किशोरावस्था आहे चाइल्डहुड 6 ते 12 वर्ष. त्यात पण 2 प्रकार आहेत, 6 ते 9 आणि 9 ते 12. 6 ते 9 मध्ये पूर्व किशोरावस्था आहे, 9 ते 12 मध्ये उत्तर किशोरावस्था आहे.
किशोरावस्थेलाच आणखी एक शब्द आहे बाल्यावस्था, आणि या बाल्यावस्थेमध्ये पूर्व आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजेच पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था असे 2 प्रकार आहेत. तिसरा आहे कुमारावस्था ॲडोलसन्स 13 ते 19 वर्ष. चौथा आहे ॲडल्टहूड प्रौढावस्था 20 ते 70 वर्ष, आणि वृद्धावस्था आहे ती 70 वर्षाच्या नंतरही असते. आता याच्यामध्ये सुद्धा आणखी जर आपण सविस्तर पाहायचं म्हटलं तर उत्तर बाल्यावस्था 6 ते 12, याच्यानंतर पौगंडावस्था 12 ते 14 वर्ष, कौमार्यावस्था 14 ते 21 वर्ष असं देखील डिवायडेशन काही तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तारुण्यावस्था 21 ते 40 वर्ष, प्रौढावस्था 40 ते 60 आणि वृद्धावस्था 60 वर्षापासून मृत्यूपर्यंत. अशा पद्धतीने पुढील प्रश्न पाहूयात आपण. आता इथे प्रश्न आहे 10वा. स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाच्या वेळी लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो. कोणत्या लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो? आता याच्यामध्ये जे आहे ते याचं जे उत्तर आहे प्रश्न 10व्याचं ते आहे क्ष आणि क्ष. म्हणजेच काय इथे क्ष आणि क्ष म्हणजे एक्स आणि एक्स असं जर गुणसूत्रांचा संयोग झाला तर मुली जन्म होतो, आणि एक्स आणि वाय जर असेल तर तिथे बॉय मुलगा होतो, आणि एक्स असेल तर गर्ल मुलगी होती. मग आता याच्यामध्ये क्ष आणि क्ष या लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास तिथे मुलीचा जन्म होतो. फलितपेशीमध्ये रंगसूत्रांच्या ज्या काही 23 जोड्या असतात त्यापैकी एक जोडी जी आहे ती जन्माला येणाऱ्या बालकाचं लिंग हे निश्चित करते. पुरुषांमध्ये रंगसूत्रांच्या 22 जोड्या असतात, आणि एक जोडी जी असते ती एक्स आणि वाय या रंगसूत्रांनी बनलेली असते. स्त्रियांच्या अंडपेशीमध्ये एक्स सेल्समध्ये रंगसूत्रांच्या सगळ्या ज्या काही 23 जोड्या आहेत त्या सगळ्या सारख्या असतात. फक्त पुरुषांमध्ये 22 आणि प्लस ही एक्स आणि वाय ही 23वी असते. तर पुरुषांमधील स्पर्म सेल आणि स्त्रियांच्या पेशीमधील एक्स सेल्स यांच्या संयोगाच्या वेळी पुरुषांच्या जे काही स्पर्म सेलमध्ये रक्त पेशीमधलं 23वा रंगसूत्र एक्स प्रकारचं असेल तर इथं बायकांमध्ये तर एक्सच आहे. मग हे जर एक्स प्रकारचा असेल तर मुलगी होणार आहे, आणि पुरुषांच्या 23वा जे काही रंगसूत्र आहे ते जर वाय असेल तर इथं एक्स वाय मुलगा येणार आहे, म्हणजे जन्माला येणारे अपत्य हा मुलगा असणार आहे. म्हणजेच बालकाची लिंग निश्चिती जी आहे ती गर्भधारणेच्या वेळेस तिथे होत असते. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 11वा. प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलांची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब. वाढ, विकास, समृद्धी की प्रगती? आता हे जे आहे वाढ आणि विकास या प्रक्रियेशी निगडीत हा प्रश्न आहे. प्रश्न 11वा जो आहे त्याचं उत्तर आहे ब, विकास. प्रगतीचे स्वरूप म्हणजे काय? प्रगती आपण मोजतो इथं, या स्वरूपात होणारा बदल म्हणजेच काय आहे? विकास आहे. विकास जो आहे तो वाढीच्या सोबतच मुलांच्या विकासाची प्रक्रिया ही चालू असते. वाढीच्या तुलनेमध्ये विकास ही खूप व्यापक अशी संज्ञा आहे, आणि याच्यामध्ये आपण जर वाढीला मर्यादा आहेत पण विकासाला तिथे काही मर्यादा नाहीत. विकास हा अमर्याद आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूपर्यंत व्यक्तीचा विकास हा होत असतो. स्वरूप जे आहे ते बौद्धिक, सामाजिक, भावनिक, त्यानंतर नैतिक, कारक, क्रियाशील असे जे काही वेगवेगळ्या पद्धतीने विकासाची अंग आहेत त्या पद्धतीने व्यक्तीचा विकास हा होत असतो. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 12वा. टिंबटिंब या वयात परिकथा, दंतकथा यांचे आकर्षण कमी होते. आता आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या अवस्था आहेत विकासाच्या. शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था या अवस्थांमधील जे काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासाच्या अनुषंगाने त्यातला हा प्रश्न आहे. तर यामध्ये असं विचारलं आहे की कोणत्या अवस्थेमध्ये कमी होते? पर्याय: शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था की कुमारावस्था. आता तुम्हाला माहिती शैशवावस्थाचं कालावधी काय आहे? 0 ते 5 वर्ष. पूर्व बाल्यावस्थेचं किती आहे? 6 ते 9. उत्तर बाल्यावस्थेचं किती आहे? 9 ते 12. आणि कुमारावस्थेचं किती आहे? 13 ते 19. मग आता कोणती जी काही अवस्था आहे की याच्यामध्ये परिकथांचं आकर्षण कमी होते, पूर्ण गेलेलं नाही तर ते कमी झालेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं 12व्याचं ते आहे क. पोस्ट चाइल्डहूड जे आहे त्या पोस्ट चाइल्डहूडमध्ये उत्तर बाल्यावस्थेमध्ये किंवा उत्तर किशोरावस्थेमध्ये काय होतं, इथे परिकथांचं जे काही आकर्षण आहे या वयातल्या मुलांचं ते थोडं तिथं कमी हे
झालेलं असतं. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ह्या ज्या काही अवस्था आहेत उत्तरवाल्या अवस्थेमधल्या, या अवस्थेमध्ये जो काही किशोरवयीन मुलगा आहे तो किशोरवयीन मुलगा शाळेमध्ये रमतो, दैनंदिन कामकाजात भाग घेतो. तसं जो काही मुलांचा गट आहे त्या गटामध्ये तो असतो. त्या गटामध्ये एक प्रकारची गुप्तता असते. त्या गटाची संख्या खूप लिमिटेड असते. एक विशिष्ट मुलांचाच तो ग्रुप असतो, त्यांची मैत्री असते. आणि तसेच मुलांप्रमाणेच मुलींचेसुद्धा वेगवेगळे गट असतात आणि ते आपल्या गटात एकमेकांना घेत नाही. मुलं मुलंच असतात, मुली मुलीच असतात. असा 9 ते 12चा तिथे गट आहे आणि या गटाचे त्यांचे काही वेगवेगळे नियम असतात. त्या गटाला काहीतरी नाव दिलेलं असतं. अशा पद्धतीने ही लोकं तिथे, ही व्यक्ती किंवा बालकं आहे तिथे त्या पद्धतीने त्यांचं शैक्षणिक जीवन किंवा त्यांच्या वयोगटानुसार वेगवेगळी त्यांची वैशिष्ट्ये ही दिसतात. पुढील प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न 13वा. ऑटोमॅटिक या अवस्थेला वादळी अशांततेचा कालखंड, पिरियड ऑफ स्ट्रेस अँड स्टॉर्म असं म्हटलेलं आहे. शैशवावस्था, उत्तर बाल्यावस्था, कुमारावस्था की प्रौढावस्था? तर याचं उत्तर आहे कुमारावस्था जी आहे या कुमारावस्थेला वादळी अशांततेचा कालखंड असं म्हटलेलं आहे. मुलांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये विकासाच्या प्रक्रियेला एकदम गती मिळून अनेक बदल मुलांच्या आणि मुलींच्या जीवनात घडून येतात. प्रथमतः शारीरिक बदल होतात आणि त्या शारीरिक बदलामुळे मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदल हे घडतात. म्हणूनच या अवस्थेला वादळी अशांततेचा कालखंड म्हणतो. या अवस्थेमध्ये जर योग्य वळण त्यांच्या व्यक्तिमत्वाला लागलं तर ठीक आहे, नाहीतर काही वेळेस वाईट वळण जर लागलं तर त्यांचं आयुष्याची दिशा देखील तिथे बदलू शकते. पुढील प्रश्न पहा 14वा. विद्यार्थ्यांचे वस्तुस्थिती निदर्शक अशा कृतीकडे कोणत्या अवस्थेमध्ये मन धावते? तर याच्यामध्ये वस्तुस्थिती म्हणजे फॅक्च्युअल गोष्टींकडे मन धावते. कोणती अवस्था आहे? शैशवावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था की बाल्यावस्था? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते कुमारावस्था. कुमारावस्थेमध्ये जे काही वेगवेगळे बदल होतात, शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास आणि सामाजिक विकास, त्या मानसिक विकासामध्ये ही गोष्ट घडत असते. वस्तुस्थिती निदर्शक अशा कृतीकडे त्या बालकाचं मन धावतं. त्यामुळे विज्ञानातले प्रयोग करणे, वेगवेगळे उपकरणं तयार करणे, विमानाच्या प्रतिकृती तयार करणे, शास्त्रीय किंवा क्रीडा क्षेत्रातले माहितीची गोळा करणे, अशा गोष्टींमध्ये वर्तमानपत्र, मासिकं वाचणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये त्या बालकाचं मन रमतं. म्हणजेच मानसिक विकासात जवळजवळ पूर्ण झालेला असतो. त्यामुळे कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, तर्क करणे असे मोठ्या माणसांसारखे मनोव्यापार किंवा मानसिक प्रक्रिया या मुलांची होत असते. गटागटाने चर्चा करायची, आपलं मत मांडायचं, वेगवेगळ्या प्रतीकांच्या सहाय्याने विचार करायचा, मतभेद व्यक्त करणे, एखादी घटनेचं खूप निरीक्षण करणे बारकाईने, चिकित्सकपणे, असे मनोव्यापार ही मुलंही करत असतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया 15वा. कुमारावस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? पर्याय पहा. शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे, शिक्षकांच्या आचारात आणि विचारात विसंगती नसावी, मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. तर हा जो प्रश्न आहे 15वा, याचं जे उत्तर आहे ते आहे इथे शिक्षकांच्या आचारात आणि विचारात विसंगती नसावी. म्हणजेच काय, एक वाक्यता इथं असणं आवश्यक आहे. कारण कुमारावस्था ही अशी अवस्था आहे की या अवस्थेमध्ये विद्यार्थी जे आहेत ते आदर्श शोधतात. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. सामाजिक विकासामध्ये काय होतं, या वयातील मुलं हे कोणाला तरी आदर्श शोधतात. मग त्यांचे आदर्श कोण असतील? चित्रपटातले हिरो हिरोईन असतील किंवा समाजातले सामाजिक नेते असतील किंवा शाळेतले शिक्षक असतील. त्यामुळे शिक्षकांनी आचार आणि विचार योग्य ठेवला पाहिजे. जसे विचार व्यक्त करतात शिक्षक आयडियल त्या पद्धतीने वागलं पाहिजे. शिक्षकांनी सांगायचं की व्यसन करू नका, व्यसन हे चांगलं नसतं, आणि त्याच शिक्षकांनी बाहेर समाजामध्ये गेल्यावर वेगवेगळी व्यसनं करायची. मग अशा वेळेस मुलांच्या मनावर तिथे परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांच्या विचारात आणि आचारात तिथं विसंगती नसावी, एक वाक्यता असावी, त्यांचे आचार आणि विचार हे एकच असावेत. पुढील प्रश्न आपण पाहूया तिथे आता. प्रश्न जो आहे तो आहे 16वा. उदार, स्वार्थी, परोपकारी असे प्रकार पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भेदामध्ये आढळून येतात? गट क्रमांक 2 मधला हा प्रश्न आहे. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्स आणि वेगवेगळ्या व्यक्तिभेदाचे प्रकार दिलेले आहेत. मग व्यक्तिभेद म्हणजेच काय? इंडिव्हिज्युअल डिफरन्स इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स. व्यक्तीमध्ये जो काय भेद आहे याला आपण व्यक्तिभेद म्हणतो. मग या व्यक्तिभेदाचं जर स्वरूप जर पाहिलं आपण, त्या व्यक्तिभेदाच्या स्वरूपामध्ये काय असणार आहे? वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. आता आपल्या पर्यायामध्ये काय काय दिले? शारीरिक भेद, बौद्धिक भेद, अभिरुची भेद आणि वृत्तीभेद.
तर याचं जे उत्तर आहे ते आहे वृत्तीभेद. उदार, स्वार्थी, परोपकारी हे जे प्रकार आहेत ते वृत्तीभेद या प्रकारामध्ये तिथे आढळून येतात. आपण जर बाकीचे प्रकार जर पाहण्याचा इथं विचार केला तर याच्यामध्ये शारीरिक भेद आहेत. प्रत्येकाची शरीरयष्टी ही वेगवेगळी असते, त्यानुसार ती व्यक्ती तिथं काम करत असते. व्यक्तिभेदाला अनेक वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंश आहे, लिंग आहे, अंतस्राव ग्रंथीतून श्रवणारे वेगवेगळे स्राव आहेत. अशी जे काही वेगवेगळी कारणं आहेत ती तिथे व्यक्तिभेदाला सांगितलेली आहेत. मग याच्यामध्ये उंची, वजन, शरीराची ठेवण, रंग, चेहरा, डोळे, नाक हे शारीरिक भेद झाले. बौद्धिक भेद म्हणजेच काय, अगदी निर्बुद्धांपासून अलौकिक बुद्धिमत्तेपर्यंतची व्यक्ती समाजामध्ये असतात. त्यामध्ये बुद्धिगुणांक 20 पासून 130 पर्यंत असतात. लोक 130च्या पुढे असतात काही काहींचा. हे बौद्धिक भेद आहेत. आणि अभिरुची भेद म्हणजे काय, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. काहींना गायला आवडतं, काहींना नृत्य करायला आवडतं, काहींना कथा लिहायला आवडतात, काहींना संशोधन करायला वेगवेगळं संशोधन करायला आवडतं, अशा पद्धतीने. आणि ड आहे वृत्तीभेद. वृत्ती म्हणजेच काय, व्यक्तीच्या विकासाबरोबर वेगवेगळ्या वृत्तींची घडण होते आणि हळूहळू त्या व्यक्तींच्या सवयी या दृढ होतात. म्हणजेच काय, संकुचित, उदार, स्वार्थी, परोपकारी, स्वैर, संयमित, कंट्रोल माणसं, विध्वंसक माणसं, विधायक माणसं, अभ्यासू. जगामध्ये अनेक प्रकारचे व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे वेगवेगळ्या घटना या घडतात ना, संशोधक व्यक्ती आहेत. अशा निरनिराळ्या वृत्तीच्या व्यक्ती आपण पाहतो. आणि या वृत्ती ज्या आहेत, बहुतेक वृत्ती या संपादित असतात. सवयीने काही व्यक्तींनी वृत्ती या स्वतःसाठी लावून घेतलेल्या असतात. आणि त्यानुसार जर आपण खूप चांगल्या माणसांच्या सहवासामध्ये असू, सज्जनांच्या सहवासामध्ये असू, तर आपल्या तिथं चांगल्या वृत्ती या विकसित होत असतात. वाईट वृत्ती नष्ट होऊन चांगल्या वृत्ती विकसित होतात. सर्व मुलं ही अगदी सारख्या परिस्थितीमध्ये वाढत नसतात, म्हणून त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या परिस्थितीचा देखील परिणाम दिसतो. परिस्थितीनुसार माणसाची वृत्ती ही घडत असते. बुद्धी आणि वय यांचा देखील वृत्तीच्या विकासात परिणाम हा होत असतो. पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 17वा काय दिलाय पहा. माफक श्रवण दोष असणाऱ्या बालकांचा डेसिबल स्तर हा टिंबटिंब असतो. आता तुम्हाला इथं श्रवण दोष जे आहेत, वेगवेगळ्या बालकांचे श्रवण दोषाविषयी माहिती असणे इथं आवश्यक आहे. पर्याय पहा. 26 ते 40, 41 ते 55 डेसिबल, 56 ते 70 डेसिबल आणि 71 ते 90 डेसिबल हे श्रवण दोषाचे वेगवेगळे स्तर दिलेले आहेत. या स्तरांनुसार श्रवण दोष असणाऱ्या व्यक्तींचं जे काय आहे प्रमाण तिथे सांगितले गेलेले आहे. तर हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं जे काही बरोबर उत्तर सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक 17चं, ते इथं आहे 41 ते 55 डेसिबल हा जो काही स्तर आहे तो माफक श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींचा स्तर आहे. याच्यामध्ये वेगवेगळे स्तर तिथे सांगितले गेलेले आहेत. मग त्यामध्ये आपण जर श्रवणदोषाचे वेगवेगळे जर स्तर पाहायचं ठरवलं तर त्यामध्ये एक चार्ट आहे. त्या चार्टनुसार आपण तो स्तर पाहणार आहोत. यामध्ये 26 ते 40 डेसिबल जे स्तर आहे त्यांची जी टक्केवारी आहे ती 40% कमी आहे. आणि माइल्डमध्ये ते लोक येतात. सौम्य जो प्रकार आहे, सौम्य माइल्ड याच्यामध्ये हे लोक येतात. त्यानंतर जो आहे 41 ते 55 ते 40 ते 50% असतात. माफक म्हणजेच मॉडरेटमध्ये हे लोक असतात. आणि दुसरं जे आहेत 56 ते 70 म्हणजे गंभीर सिव्हिअरमध्ये हे लोक असतात. सिव्हिअरमध्ये असतात हे लोक. सिव्हिअर श्रवणदोष त्यांना असतो. आणि 71 ते 90 जे असतात ते अतिगंभीर. आणि 91च्या पुढे ऐकू नये, जवळजवळ बहिरत असतो ती व्यक्ती. डेसिबल हे आवाजाचे प्रमाण दर्शवणारे एकक आहे. या ऑडिओग्रामच्या साहाय्याने डेसिबलचा इथं शोध तिथे घेतला जातो. पुढे पाहूयात आपण आता 18वा प्रश्न. साधारणपणे ज्या बालकांचा बुद्धिगुणांक टिंबटिंबपेक्षा कमी असतो अशांचा समावेश मतिमंद बालकात होतो. पर्याय पहा. 70, 80, 90 की 75. मतिमंद बालकं म्हणजेच काय, इथे काय आहे, ज्यांचा बुद्धिगुणांक विशिष्ट अशा रेंजमध्ये आहे त्यांना आपण काय म्हणतो, इथे मतिमंद बालकं ही ती सांगितली गेलेली आहेत. आता आपण जर पाहिलं तर ह्या प्रश्नाचं जे काय उत्तर आहे प्रश्न क्रमांक 18चं ते आहे 70. साधारणपणे 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असणारी जी काही बालकं आहेत या बालकांचा समावेश जो आहे तो मतिमंद या संज्ञेच्या अंतर्गत तिथे असतो. प्राध्यापक टर्मन जे आहे, त्या प्राध्यापक टर्मन यांनी बुद्धिगुणांक जे काही वर्गीकरण केलं आहे त्या वर्गीकरणामध्ये त्यांनी एक रेंज ठरवून दिली आहे. त्या रेंजनुसार काय आहे तिथे
व्यक्तीचा बुद्धिगुणांक त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 130पेक्षा जास्त जे आहेत ते खूप हुशार लोक आहेत, किंवा 70% बुद्धिमत्ता, 70 जो काही IQ असेल अशा लोकांचा, ती थोडीशी मतिमंद आहेत. किंवा 60 ते 69 म्हटलं ते अल्पबुद्धी लोक आहेत, मुलं आहेत, बॉर्डर लाईन. 40 ते 59 म्हणलं तर मंदबुद्धी आहेत, मोरॉन्स. 20 ते 39 म्हणलं का जडबुद्धी आहेत, इम्बेसाइल्स. किंवा 20पेक्षा कमी असतील तर निर्बुद्ध किंवा इडियट्स आपण त्याला म्हणतो. त्यातलं जो आहे 70पेक्षा कमी असेल त्यांचा समावेश हा मतिमंदमध्ये होणार आहे. मग मतिमंदमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. काही मतिमंदत्वांना आपण थोडंफार शिक्षण दिलं तर ते काही ते छोटासा एखादा व्यवसाय करू शकतात. काही म्हणजे खूपच सिव्हिअर लेवलचं मतिमंद असतं, ते काहीही करू शकत नाहीत. ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. जर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर वर्गीकरण केलं तर 55 ते 70 मतिमंदत्व सौम्य असतं, 40 ते 54 हे माफक असतं, 25 ते 39 हे गंभीर मतिमंदत्व आहे, आणि 25पेक्षा कमी आहेत म्हणजे ते अतिगंभीर आहे, ते लोक काहीच करू शकत नाही. अशा पद्धतीने हे सांगितलं गेलेलं आहे. पुढील प्रश्न पहा आता. मानसशास्त्रीय वर्गीकरणानुसार माफक मतिमंद टिमटिम या प्रकारचे आत्ताच आपण चर्चा केली. माफक मतिमंदत्व जे आहे, माफक मतिमंदत्व ते 40 ते 54 या प्रकारामध्ये तिथे येत असतं. माफक मतिमंदत्व असणारे जे काही लोक आहेत ते थोडंफार त्यांना आपण तिथे थोडंफार प्रशिक्षण वगैरे देऊ शकतो, असं छोटंसं, जेणेकरून ते छोटासा एखादा व्यवसाय करू शकतात. अशा पद्धतीचं तिथे त्यांचं पुनर्वसन आपण करू शकतो. पुढचा प्रश्न पहा आता. 20वा प्रश्न आहे. ज्या बालकांचा IQ टिमटिमपेक्षा जास्त असतो अशांचा समावेश प्रज्ञावंत बालकात होतो. आता इथे प्रज्ञावंत बालकांची वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केल्या आहेत. या व्याख्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर हा जो प्रश्न आहे 20वा, याचं उत्तर आहे 130पेक्षा जास्त ज्यावेळेस बुद्धिगुणांक असेल त्यावेळेस ते बालक जे आहे ते प्रज्ञावंत बालक या कॅटेगरीमध्ये येणार आहे. प्रज्ञावान बालकामध्ये ते मोडणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता इथे. 21वा, खालीलपैकी कोणते मतिमंदत्वाचे वैशिष्ट्य नाही असं विचारले. स्वतःची कामे करताना अडचण जाणवणे, स्मरणशक्ती दुबळी असणे, अवधान कक्षा अल्प असणे, की वयाच्या मानाने फार मोठी शब्दसंपदा असणे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय ड. हे काही मतिमंदत्वाचं लक्षण नाही. ही बाकीची अ, ब, क ही 3 मतिमंदत्वाची लक्षणं आहेत. वयाच्या मानाने फार मोठी शब्दसंपदा असणे हे हुशार मुलांचं, ते पण अतिहुशार मुलांचं लक्षण आहे. प्रज्ञावान मुलांचं लक्षण आहे की जे कमी वयातले असतात त्यांच्याकडे खूप मोठी शब्दसंपदा असते, कारण त्यांचा IQ लेवल जास्त असते. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लक्षात ठेवणं, प्रकट करणं, विचार करणं या क्रिया करू शकतात. पुढील प्रश्न पाहता 22वा. प्रज्ञावान बालकांचा शोध कशा प्रकारे घेता येईल. शालेय आणि शालाबाह्य परिसरात त्यांचे निरीक्षण करून, संपादन आणि प्रावीण्य चाचणी गुणावरून, बुद्धिमत्ता कसोटीचा वापर करून, की वरील सर्व. तर हे सगळे इथं सर्व पर्याय बरोबर सांगितलेले आहेत. वरील सर्व गोष्टींचा वापर करून, अ, ब आणि क या वरील सर्व गोष्टींचा वापर करून आपण प्रज्ञावान मुलांचा शोध तिथे घेऊ शकतो. 23वा प्रश्न पहा. गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये राहतो हे कोणत्या प्रकारच्या अक्षमतेची लक्षण आहे. वाचन अक्षमता, लेखन अक्षमता, गणितामधील अक्षमता, की संप्रेषण आकलन अक्षमता. आता तुम्हाला अध्ययन अक्षमता म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. लर्निंग डिसॅबिलिटी जे आहे, तर लर्निंग डिसॅबिलिटी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मग त्या लर्निंग डिसॅबिलिटीनुसार जे आहे त्याच्यामध्ये याचं जे उत्तर आहे लर्निंग डिसॅबिलिटीचं ते आहे संप्रेषण आकलन क्षमता. संप्रेषण, संवाद जे आहे, कम्युनिकेशन ते होत नाही या मुलांचं, त्यामुळे गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये ही बालके असतात. हे या क्षमतेचं लक्षण आहे. लर्निंग डिसॅबिलिटी त्याच्यावर मात ही करता येते, सरावाने ती मात करता येते. त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यानुसार हे फार काही खूप सिव्हिअर गोष्ट नाही, ते सरावाने होतं. 24वा प्रश्न पहा. शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धीमध्ये सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला. इथं भावनिक बुद्धिमत्ता हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. भावनिक बुद्धिमत्ता कशी असणं गरजेचं आहे ते इथे सांगितलेलं आहे. मग याचं जे उत्तर आहे ते आहे डॅनियल गोलमन जे आहे ते डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा मांडलेली आहे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते घटक आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. पुढे पहा. 24वा प्रश्नाचं उत्तर आहे डॅनियल गोलमन. 25वा प्रश्न पहा. सर्जनशीलता जोपासणाऱ्या शिक्षकाची कोणती भूमिका योग्य आहे. पर्याय पहा. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे स्वतंत्र नसावे, पारंपरिक व्याख्यान पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्यांना सुचलेल्या कल्पनांचा आदर करावा, आणि
विद्यार्थ्यांना वर्गात प्रतिसादाचे स्वातंत्र्य नसावे. कोणती भूमिका योग्य आहे असं विचारले बरं का. तर याचं जे उत्तर आहे ते आहे प्रश्न 25चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क. विद्यार्थ्यांना सुचलेल्या ज्या काही कल्पना आहेत त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तो शिक्षक आहे तो मुलांची सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी चांगल्या प्रकारे जोपासू शकतो. जर त्यांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य नसेल तर काही ते जोपासणार नाही. व्याख्यान पद्धती म्हणजे ॲज इट इज नुसतं सांगायचं ते पण उपयोगाचं नाही. आणि वर्गामध्ये प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नसल्यास मुलांना त्यांची सृजनशीलता वाढीस लागणार नाही. त्यामुळे पर्याय क इथे बरोबर आहे. 26वा प्रश्न पहा आता काय दिला आहे. खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. तुम्हाला इथं भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. आत्ताच आपण मागच्या प्रश्नात चर्चा केली होती. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती भावनिक बुद्धिमत्तेविषयी इथे माहिती सांगितलेली आहे. पर्याय पहा काय काय दिले. आत्मभान जाणणे, अभिप्रेरण, सहसंवेदना, सामाजिक कौशल्य. त्याच्यामध्ये दुसऱ्या गटामध्ये बघा काय दिले. स्वतःची बलस्थाने जाणणे, समन्वय राखणे, कार्यप्रवृत्त करणारी शक्ती की दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. आता 26वा जो प्रश्न आहे या प्रश्नाने तुम्हाला थोडासा विचारपूर्वक उत्तर द्यावं लागणार आहे. तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय नेमकं इथे माहिती असणं आवश्यक आहे. तरच उत्तर तुम्हाला तिथं परफेक्ट व्यवस्थित देता येणार आहे. आता भावनिक बुद्धिमत्तेमध्ये जर आपण पाहिलं तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळे तिथे वेगवेगळे घटक स्पष्ट केले आहेत आणि त्या घटकांनुसार भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे तर याच्यामध्ये जॉन मेयर आणि पीटर सॅलोवे यांनी भावनिक बुद्धिमत्तेची एक मानसतज्ञांनी एक व्याख्या केली आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की स्वतःच्या आणि इतरांच्या भावभावनावर नियंत्रण आणि नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. आणि डॅनियल गोलमन यांनी पण एक व्याख्या केली. त्यांचं असं म्हणणं आहे की आपले इतरांशी स्नेहसंबंध सुव्यवस्थित स्थापन करण्यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता स्वयंप्रेरणेतून निर्माण करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. डॅनियल गोलमन यांनी जे काही 5 घटक सांगितले भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आत्मभान, सेल्फ अवेअरनेस स्वतःची ओळख, स्वनियंत्रण सेल्फ रेग्युलेशन, प्रेरणा मोटिवेशन, सहसंवेदना इम्पथी आणि सामाजिक कौशल्य सोशल स्किल. तर 26व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपण इथं आता पाहूयात. नेमकं उत्तर काय दिलेलं आहे तर याचं आहे उत्तर आहे बी. अशा पद्धतीने जोड्या इथे जोडल्या गेल्या आहेत. मग कशा पद्धतीने जोडल्या आहेत 1, 3, 4 आणि 2 अशा या जोड्या तिथे सांगितलेल्या आहेत. 1, 3, 4, 2 कशा सांगितल्या पाहिजे हे बघा इथे जोडले दिसते तुम्हाला. आत्मभान जाणणे म्हणजेच काय स्वतःची बलस्थाने, त्यानंतर अभिप्रेरण कार्यप्रवृत्त करणारी शक्ती, सहसंवेदना दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे आणि शेवटचं 2 सामाजिक कौशल्य समन्वय राखणे. अशा पद्धतीने हे आहे. पुढे आपण पाहूयात आता 27वा प्रश्न पाहूया आपण. मंदबुद्धीच्या विद्यार्थ्यांना वर्गात सामावून घेण्यासाठी शिक्षकांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात. अध्यापनाच्या वेळी शैक्षणिक साहित्याचा वापर अधिक करावा, मूर्त स्वरूपाचा अनुभव अधिक द्यावा, सोपे प्रश्न विचारून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि वरील सर्व. तर 27वा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर आहे वरील सर्व गोष्टी या शिक्षकाने करणं गरजेचं आहे. वरील सर्व म्हणजेच कोणत्या अ, ब आणि क या गोष्टी करायच्या आहेत. पुढील प्रश्न पहा आता प्रश्न 28वा. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबाबत कोणते विधान अयोग्य आहे. पर्याय अ, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. ब, आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी अहम भावना या विद्यार्थ्यांमध्ये असू शकते. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यासारखे असतात. अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत. कोणते विधान अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा अभ्यासक्रम यांना असावा तर तो नसावा. त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार तिथे अभ्यासक्रम तिचा त्यांना दिला जावा. प्रश्न 29वा. श्रवणदोष असणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडावी. फलकलेखन करताना विद्यार्थ्यांकडे पाठ करू नये, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, नवीन शब्द तोंडी आणि लेखी अशा दोन्ही पद्धतीने सांगावे की वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व गोष्टी या शिक्षकाने करायच्या आहेत.